Well, I welcome you all on the platform of Global Online. आजच्या या पर्टिक्युलर लेक्चरमध्ये लॉजिकल रिझनिंग सेक्शन मधला जो टॉपिक आहे वेन डायग्राम त्यातला टाइप 1 चा क्वेश्चन आपण डिस्कस करणार आहोत. त्याचा पार्ट 2 आहे. ऑलरेडी पार्ट 1 आपण काल रेकॉर्डेड सेशन मध्ये अपलोड केलेला होता. यासोबतच कंप्लीट कोर्स तुम्हा सर्वांसाठी ग्लोबल ऑनलाईन ऍप्लिकेशन घेऊन आलेला आहे. इफ यू टार्गेटिंग फॉर 2024 एक्झामिनेशन ऑफ महाराष्ट्र सेट. यामध्ये तुम्हाला लाईव्ह लेक्चर्स कंडक्ट करण्यात येतील सर्व युनिट्स वरतील. ओके, यासोबतच तुम्हाला रेकॉर्डेड सेशन्स पण जे आहेत सर्व युनिट्स वरती प्रोव्हाइड करण्यात येईल, जेणेकरून तुम्ही एखादा व्हिडिओ एकपेक्षा जास्त वेळेस पण पाहू शकता टू क्लिअर मोर युअर डाउट्स. ओके, 40+ मॉक टेस्टच्या द्वारे तुम्ही तुमचं प्रेपरेशन टेस्ट करू शकता, अनालाइज करू शकता. यासोबतच लास्ट 10 इयरचे PYQs वरचे कम्प्लीट नोट्स. याची जी फीस आहे 2100 मध्ये सध्या ऑफर मध्ये चालू आहे. सो कोर्सला नक्की एनरोल करू शकता. यासोबतच खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरच्या द्वारे तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा फर्दर मोर कोर्सेससाठी. इवन इफ यू आर प्रिपेअरिंग फॉर द UGC नेट एक्झामिनेशन किंवा दुसरी कोणती PhD एंट्रन्स एक्झामिनेशन साठी प्रिपेअर करत आहात, तर हा कोर्स महत्वाचा ठरणार आहे. ग्लोबल ऑनलाईन ऍप्लिकेशनच्या द्वारे तुम्ही आमचे सर्व कोर्सेस फ्री कोर्सेस ऍक्सेस करू शकता. ऍप्लिकेशन इन्स्टॉल करा, ओपन करा. अशा पद्धतीचा UI दिसेल. यामध्ये स्टोर नावाच्या आयकॉनवरती क्लिक करायचंय. माय कोर्सेस पेज मध्ये तुम्हाला कोर्सला सर्च केल्यास खालच्या बाजूला कोर्स अलॉंग विथ द फीस डिस्प्ले होऊन जाईल. ठीक आहे, स्टार्टिंग अप विथ दी क्वेश्चन नंबर 1. आय होप आता तुम्हाला हे कॅटेगरी क्वेश्चनची समजली असेल. हे काही ऑप्शन्स मी तुम्हाला इथे दिलेले आहेत. क्वेश्चनचा आन्सर प्लीज कॉमेंट सेक्शन मध्ये ड्रॉप करून कळवा. चला, फर्स्ट क्वेश्चन नंबर 1. यामध्ये तुम्हाला नातं सांगायचंय डायग्रामच्या द्वारे. कशात, कोणत्या 3 एंटिटीज मध्ये? भारत, इंडिया, हरियाणा आणि पूर्ण जग दॅट इज वर्ल्ड. या 3 एंटिटी मध्ये नातं सांगायचंय. ह्या 3 एंटिटीच्या मध्ये नातं सांगायचं. नो वन इज गोना राईट ऑन द स्क्रीन प्लीज. कोणीही स्क्रीनवरती नाही लिहिणार. आणि माझी सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे, इथून प्लीज रेग्युलरली क्लास अटेंड करा. पॉसिबली लाईव्ह होत असेल तर लाईव्ह अटेंड करा. ठीक आहे, पीक टाइम आहे. याच टाइम मध्ये तुम्ही जे आहे तुमची स्ट्रेंथ वाढू शकता लॉजिकल मॅथमॅटिकल मध्ये. ठीक आहे, ऑप्शन नंबर डी. डी भरपूर स्टुडंट्स आन्सर आहे. बी पण काही स्टुडंट्स बोलत आहेत. ठीक आहे, सो पहिली इम्पॉर्टंट गोष्ट, आर द एंटिटीज रिलेटेड टू इच अदर? दोन्ही एंटिटी एकमेकांसोबत रिलेट होऊ शकतात का? स्टुडंट्स इथून स्टार्ट करायचं. स्टार्ट कुठून करायचं? वेदर हे सर्व एंटिटी एकमेकांसोबत रिलेटेड आहेत का? तुम्हाला काय वाटतं? इंडिया, हरियाणा, वर्ल्ड एकमेकांसोबत थोडेसे कनेक्टेड आहेत. येस. कशा पद्धतीने पहा, जो इंडिया आहे, इंडिया समजा हा इंडिया आहे. ठीक आहे, इंडियाच्या मध्ये हा हरियाणा येतो. हरियाणा मग इंडिया. आणि इंडियाचा जो मॅप आहे अख्खा, तो वर्ल्डच्या मॅप मध्ये येतो का नाही? वर्ल्डच्या मॅप मध्ये येतो का नाही? येस. हरियाणा इंडियाच्या मॅप मध्ये येते, इंडिया वर्ल्डच्या मॅप मध्ये येत आहे. म्हणून ह्यासाठी पर्टिक्युलर वेन डायग्राम ऑप्शन नंबर डी इथे तुमचं करेक्ट बसणार आहे. ऑप्शन नंबर डी का करेक्ट बसलं समजलं का? सर्व हरियाणा तुमचा, ऑल हरियाणा. आपल्याला माहिती आहे सिलॉजिझम मध्ये आपण बघितलं होतं, all A are B, all B are C. Similarly, all Haryana comes in India and all the India comes in world map. क्लिअर आहे सगळ्यांना? ऑप्शन नंबर डी का करेक्ट आहे? प्लीज एकदा कॉमेंट डाऊन करा जर समजलं नसेल तर, मग मी नेक्स्ट क्वेश्चन कडे जाईल. रिलेशन समजायचं पहिली गोष्ट तर 3 एंटिटी मध्ये दिलेली जे काही आहे आणि त्या दोघांमध्ये कॉमन काही आहे का हे पण पकडायचं. ठीक आहे, हा काही स्टुडंट्स आन्सर म्हणणं होतं बी. बरोबर, हे बी का नाही येत सांगू आता. हे पहा, सिंपल लॉजिक आहे याच्या मागे. समजा तुम्हाला इथे हरियाणा दिलं आणि या जागी समजा महाराष्ट्र दिलं असेल, हरियाणा आणि इंडिया, मग तुम्ही ऑप्शन नंबर बी चूज केलं असतं का? कारण इंडियाच्या मॅपच्या मध्ये हरियाणा येणार आहे आणि महाराष्ट्र येणार आहे. बरोबर, हरियाणा येणार आहे आणि महाराष्ट्र येणार आहे, तेव्हा तुम्ही ऑप्शन नंबर बी चूज केलं असतं. येस. ऑप्शन बी आणि ऑप्शन डी मधला फरक समजला का स्टुडंट्स? का आपण याला वेगवेगळं ठेवलेले? ओके, सो ऑप्शन डी इज द आन्सर, नॉट बी. चला तर नेक्स्ट क्वेश्चनचा आन्सर सांगा. विच ऑफ द फॉलोइंग इंडिकेट्स द बेस्ट रिलेशन अमॉंग पिजन, बर्ड अँड डॉग? कबूतर, पक्षी आणि कुत्रा. स्टुडंट्स हा टॉपिक महत्वाचा आहे. इझी वाटत असेल तरी पण यातले क्वेश्चन्स चुकू शकतात, म्हणून प्रॅक्टिसची गरज आहे. ठीक आहे, आणि हे कॅटेगरी ऑफ क्वेश्चन वेन डायग्रामचं कालच्या लेक्चरमध्ये पण मी सांगितलं, टॉपिक महत्वाचा आहे. कमीत कमी 2 ते मॅक्सिमम 3 प्रश्न येतात.
पूर्ण लॉजिकल रिझनिंग मधला हा थोडासा डॉमिनेटिंग आहे, हा आणि सिलोजिझम मी बोलेल. ए, ओके. पहा आता. अजून कोणाचं काही आन्सर आहे? ए, सर्व स्टुडंट्स ए बोलताय. ए करेक्ट आन्सर आहे का? कारण आपल्याला माहिती आहे पिजन कबूतर एक बर्डचाच प्रकार आहे, का पक्षीचा प्रकार आहे. ठीक आहे. डॉग तर पक्षी नाहीये. ठीक आहे. डॉग पक्षी नाहीये म्हणून डॉगची एंटिटी आपण एकदम सेपरेट ठेवून टाकूयात. इकडे डॉग, इकडे आला डॉग. ठीक आहे. पण आपल्याला माहिती आहे सर्व पिजन काय आहेत? बर्ड आहेत. सर्व कबूतर काय आहेत? पक्षी आहेत. सो पिजनला जर मी सेंटरला घेतलं, तर बर्ड कुठे येईल? आउटर साइडमध्ये येईल. सो ऑल द पिजन्स आर बर्ड. ह्याचा अर्थ काय बनतो? सिंपल लॉजिक सिलोजिझम मध्ये जसं आपण पाहिलं, ऑल ए आर बी. सिमिलरली ऑल द पी आर बी इन द सेन्स असे आपल्याला काय बोलू शकतो की सर्व पी बी आहेत. म्हणजे सर्व पिजन्स बर्ड मध्ये येतात. बरोबर? म्हणून ऑप्शन नंबर ए टिक झालाय. ऑप्शन बी का नाही येणार? कारण ऑप्शन बी च्या अकॉर्डिंग तिन्ही एंटिटी वेगवेगळे आहेत. म्हणजे पिजन, बर्ड आणि डॉग, जे की पॉसिबल नाहीये. कारण पिजन आणि बर्ड दोघांमध्ये रिलेशन आहे. ठीक आहे. हे ऑप्शन जर आपण पकडलं, ऑप्शन नंबर सी पण नाही येणार. समजा हे अख्खी पूर्ण जे मोठा सर्कल आहे, त्याला जर मी बर्डचा सर्कल कन्सिडर केला. यात जो छोटा पहिला सर्कल त्याला पिजन कन्सिडर केला आणि द लास्ट वन सर्कल आय विल कन्सिडर इट ॲज डॉग वाला. तर हे रिलेशन एक्झिस्ट होणार आहे का? डॉग कंप्लीटली एक्स्ट्रा वेगळी एंटिटी आहे. समजलं सगळ्यांना? आणि हे तर नाहीच येणार बिलकुल. आपल्याला आन्सर येतं इट्स ओके, फाईन. बट अदर ऑप्शन्स का एलिमिनेट व्हायलेत ते पण प्लीज लक्ष द्या. ठीक आहे? तेव्हाच तुम्हाला ही कॉन्सेप्ट क्लिअर होईल. नेक्स्ट रिलेशन सांगा अर्थ, सी अँड सन मध्ये. अर्थ, सी आणि सन मध्ये रिलेशन सांगायचं तुम्हाला. ए. एनीवन कॅन गिव्ह द रिझन का आपण ए टिक करत आहोत? बी, ओके. कीर्ती, आय वॉन्ट यू टू जस्ट सी द सिमिलॅरिटी बिटवीन द एंटिटी फर्स्ट. पहिलं काय करायचं? तुम्हाला 3 एंटिटी दिल्यात. पृथ्वी, समुद्र आणि सूर्य, राइट? या तिघांमध्ये सिमिलॅरिटी काही आहे का? सगळे आन्सर सांगतात. आता बी, डी पण येतं त्यामध्ये. बट मला सांगा तुमचं एक्सप्लेनेशन काय आहे? का तुम्ही सन इज डिफरंट कंटेंट. सन अँड अर्थ आर सन सन अँड अर्थ आर डिफरंट. लक्षात घ्या. सिंपल लॉजिक एवढंच मी तुम्हाला सांगेल. यामध्ये काही सिमिलॅरिटी का? कीर्तीचा आन्सर का चेंज झाला तर मी तुम्हाला सांगते. मी तुम्हाला काय सांगितलं, की पहिलं काय करायचं तुम्हाला 3 एंटिटीज मधला संबंध शोधायचा आहे. अर्थ, सी अँड सन. 3 एंटिटीज मधला सिमिलॅरिटी किंवा डिफरन्सेस शोधू शकता ना तुम्ही आधी? राइट? सिमिलॅरिटी काय पहा. आता अर्थ आणि सन मध्ये तर काही सिमिलॅरिटी नाहीये. बरोबर? हा एक प्लॅनेट आहे. अर्थ इज अ प्लॅनेट आणि सनला आपण एक स्टार कन्सिडर करतो आपल्या सगळ्यांना माहिती, बरोबर? तर दोघांमध्ये काही रिलेशन येणार आहे का? नाही. ऑब्व्हियसली सनवरती आपण डिपेंडंट आहोत. जे आपला दिवसामागचा जो कारण आहे दॅट इज सन, हे सगळ्यांना माहिती आहे, सूर्य. पण पण या दोघांमध्ये रिलेशन काही नाहीये. ठीक आहे. पण आपण अर्थ आणि सी मधला पृथ्वी आणि समुद्रातला जर रिलेशन काढला, तर समुद्र जे आहेत, ते आपल्या अर्थच्या सरफेसवरती आपल्याला बघायला भेटतं का नाही? म्हणजे सी जो आहे किंवा समुद्र जो आहे, तो अर्थचा एक भाग आहे, एक पार्ट आहे, बरोबर? एक भाग आहे म्हणजे आपण काय म्हणू शकतो, की सर्व समुद्र समजा हे समुद्राचं सर्कल आहे, एस फॉर द सी. हे सर्व जे समुद्र आहेत जे काही, ते सगळे अर्थच्या मध्ये येणार आहेत. ऑल द सीज कम्स अंडर अर्थ, राइट? सगळे जे सी एंटिटी आहे तुमची, ती सर्व एंटिटी अर्थच्या मध्ये येणार आहे. आणि सन हा वेगळा आहे म्हणून ह्याला वेगळी एंटिटीमध्ये आपण दाखवूयात. म्हणून ऑप्शन नंबर ए बरोबर आला. ऑप्शन बी का चुकला? यामध्ये तिन्ही डिफरंट एंटिटी दाखवत आहेत. 3 डिफरंट एंटिटी कधी येतात? जेव्हा तिघांमध्येही कुठलाच संबंध नाहीये. ठीक आहे?
आणि सम वाली कंडिशन सगळ्यांना माहिती आहे. सम वाली कंडिशन असू शकते का या सिच्युएशन मध्ये? बिलकुल पण नाही. राहिला प्रश्न आहे त्याचा, समज आपण ह्यांना सन कन्सिडर केलं. समजायला आपण सन कन्सिडर केलं. अर्थ आणि सी हे 2 डिफरंट एंटिटी राहू शकतील का परत? नाही राहू शकणार. म्हणून हा पण ऑप्शन इथे एलिमिनेट होऊन जाईल. गॉट इट? क्लिअर एव्हरीवन? क्लिअर एकदा प्लीज पिन डाउन करा, कारण मला समजत नाही आज स्टुडंट्सला खरं समजतंय का नाही ते. ठीक आहे. थोडासा वेगळा टॉपिक आहे. दिसायला सोपा दिसतो, पण ह्यात सिली मिस्टेक्स खूप होतात. खूप सिली मिस्टेक्स होतात. ठीक आहे? नाहीतर मी कालच डिक्लेअर केलं असतं त्या 6 क्वेशनमध्ये की टॉपिक बनवणार. बट प्रॅक्टिसची गरज आहे. पहा आता तुम्हाला रिलेशनशिप सांगायचं. व्हिच ऑफ द फॉलोइंग डायग्राम इंडिकेट द बेस्ट रिलेशन अमॉंग हॉकी, फुटबॉल अँड क्रिकेट. हॉकी, फुटबॉल, क्रिकेट ह्या 3 जे आहे गेम्समध्ये काय संबंध आहे आधी ते शोधा. ठीक आहे. मग त्यांना काही संबंध असेल तर मग त्यांना जे आहे वेन डायग्रामच्या फॉर्ममध्ये रिप्रेझेंट करा. सिंपल. ओके. बी. व्हाय बी? का बी का? व्हाय डी शाइस्ता? डी क्यों किया आपने? ऑल आर डिफरेंट. ऑल आर डिफरेंट. पहा तिन्हीही गेम्स जे आहेत तिथे डिफरंट आहेत. सिंपल लॉजिक यामध्ये काही नाही. हॉकी आहे. ठीक आहे. हॉकी एक डिफरंट गेम आहे. पेन कुठे गेला? एक सेकंड हा स्टुडंट. तिन्ही डिफरंट डिफरंट एंटिटीज आहेत. तिन्ही वेगवेगळे गेम्स आहेत म्हणून आपण ह्याला ऑप्शन नंबर बी ला टिक करत आहोत इथे. का? लक्ष द्या. ऑप्शन ए मध्ये आपण एक सिंगल गेमला जे आहे मोठी एंटिटी कन्सिडर केली. आता हॉकी, फुटबॉल आणि क्रिकेटमध्ये कोणता मोठा गेम आहे आपण हे तर नाही सांगू शकत. किंवा कोणता इम्पोर्टंट गेम आहे हे पण नाही सांगू शकत. म्हणून या सिच्युएशनला जेव्हा तुम्हाला 3 गेम्स दिलेले असतील किंवा 3 अशा एंटिटी दिलेल्या असतील, त्या तिन्ही एंटिटीमध्ये काही संबंध नाहीये. तेव्हा एक लक्षात घ्यायचं स्टुडंट्स, सर्कल सारखे असायला पाहिजेत. सर्कल सारखे असायला पाहिजे. साइज नाही. म्हणजे यामध्ये माझा म्हणण्याचा उद्देश काय आहे? ओव्हरलॅप नसायला पाहिजे. त्यांचा एक वेगवेगळी आयडेंटिटी किंवा त्यांची वेगवेगळी ओळख असायला पाहिजे. म्हणून ऑप्शन नंबर बी आपण इथे चूज करतोय. ऑप्शन ए मध्ये वेगवेगळी ओळख दिसते का तुम्हाला? वेगवेगळी आयडेंटिटी दिसते का प्रत्येक स्पोर्ट्सची? नाही. सिमिलरली सी मध्ये पण नाही दिसत आणि डी मध्ये पण नाही दिसत. म्हणून ऑप्शन बी हा आपण टिक केलाय. क्लिअर एव्हरीवन? क्लिअर व्हाय ऑप्शन नंबर बी इज करेक्ट? Yes? Okay. Now, next question. Next question. Which of the following diagram indicates the best relationship between iron and lead and nitrogen? Iron, lead and nitrogen. का बी? गॉट इट? आताच प्रिव्हियस आपण जे क्वेश्चन पाहिलं होतं हॉकीचा, फुटबॉलचा, राईट? हे तिन्ही पण जे आहेत स्टुडंट्स, आयरन असेल, लीड असेल, नायट्रोजन आहेत, हे एलिमेंट्स आहेत. काय आहेत हे एलिमेंट्स आहेत? पिरियॉडिक टेबल सगळ्यांना माहित असेल, ऍटलीस्ट ज्यांची केमिस्ट्री आहे त्यांना. ठीक आहे. ज्यांची नसली त्यांना पिरियॉडिक टेबल तरी माहितीच असेल. येस ऑर नो? सो हे जे एलिमेंट्स आहेत 3 वेगवेगळे, तिघांची पण वेगवेगळी आयडेंटिटी आहे. तिघांमध्येही काही रिलेशनशिप एक्झिस्ट नाही करत. तिघांमध्ये पण काहीच रिलेशनशिप एक्झिस्ट नाही करत स्टुडंट्स. तिन्ही पण वेगवेगळे तुम्ही काय म्हणाल इथे एलिमेंट्स आहेत. म्हणून ऑप्शन नंबर बी टिक केला. ऑप्शन ए मध्ये तिघांमध्ये रिलेशन दिसतंय कारण तिन्ही सर्कल एकमेकांवरती ओव्हरलॅप्ड आहेत. ओव्हरलॅप्ड आहेत. येस? म्हणून हे तर ऑप्शन येणार नाही. ऑप्शन नंबर सी मध्ये तर तिन्ही सर्कल अगेन एकमेकांवरती ओव्हरलॅप्ड आहेत. हा पण नाही येणार आणि ऑप्शन डी मध्ये पण आहे. म्हणून ऑप्शन नंबर ए करेक्ट गेला. क्लिअर आहे स्टुडंट्स? क्लिअर आहे का? फास्ट फास्ट पिन डाउन करा प्लीज. फास्ट फास्ट पिन डाउन करा. आज मला टाइप 2 चं ऍटलीस्ट थोडं इंट्रोडक्शन घ्यायचंय. क्लिअर? नेक्स्ट क्वेश्चन ट्राय करा. एक्झामिनेशन क्वेश्चन्स अँड प्रॅक्टिस.
परीक्षा, प्रश्न अँड सराव या 3 एंटिटीज मध्ये काय संबंध तुम्ही दाखवणार आहात विथ द हेल्प ऑफ व्हेन डायग्राम? मला जे आज आज एवढे क्वेश्चनचे आन्सर भेटतात ना, बट स्टिल मी कन्फ्युज्ड आहे. मला 100% माहिती आहे ह्यातले अर्धे स्टुडंट्स मिनिमम कॉपी करतात. मिनिमम हाल्फ बोलतीये. मिनिमम अर्धे स्टुडंट्स तर कॉपी करतात. ट्रस्ट मी. आन्सर देण्याची टेक्निक सुद्धा सेम आहे. ओके. कुछ स्टूडेंट्स कर रहे हैं ऑनेस्टली बट कुछ स्टूडेंट्स में मेरे को बहुत अच्छा खासा डाउट आ रहा है। ठीक है, कोई प्रॉब्लम नहीं, आपका ही लॉस होने वाला है, आगे चल के पता चलेगा, अभी नहीं। ठीक है, तो टेल मी व्हाट इज द एक्झॅक्ट रिझन बिहाइंड चूजिंग ए ऑप्शन या फिर बी, कोणता पण ऑप्शन जे तुम्ही चूज करता त्याच्या मागचं रिझन काय सांगा, फास्ट सांगा. Examination, questions and papers all are related to each other. Look, सर सर था पता नहीं, तुम्ही तुमची ऍक्च्युअल नावं टाकत जा बरं, बोलायला चांगलं वाटतं. ठीक आहे, पोको मोबाईलचे नावं नका ठेवू. एंटिटी आर रिलेटेड, एंटिटीज आर रिलेटेड, कशा पद्धतीने रिलेटेड ते विचारते मी तुम्हाला. एक्झामिनेशन, क्वेश्चन्स आणि प्रॅक्टिस, बरोबर. एक लक्षात घ्या, तुम्हाला एक तर गोष्ट माहिती आहे, आता आपण जे काही करतोय ते क्वेश्चन आन्सर्स प्रॅक्टिस करतोय वेन डायग्रामचा. ठीक आहे, वेन डायग्रामच्या परीक्षेत बसलोय का आपण, नाही. आधी आपण काय करतो, त्या टॉपिक बद्दल स्टडी करतो. स्टडी करून ते क्वेश्चनची प्रॅक्टिस करतो, राइट. अँड प्रॅक्टिस केल्यानंतर भरपूर प्रॅक्टिस झाल्यावरती आपण एक्झाम वरती अपियर करतो, राइट. एक्झामला अपियर करतो. तो एक्झाम अँड प्रॅक्टिस दोघांमध्ये पण आपण क्वेश्चन सॉल्व्ह करायला, नो डाऊट. बट दोन्ही पण डिफरंट एंटिटी आहेत. समजायला लागलं का काय, की आपण प्रॅक्टिस करतोय म्हणजे सिम्पली आपण जे आहे एखाद्या गोष्टीचा सराव करतोय. प्रॅक्टिस, सराव कशासाठी केला जाते, एक्झामिनेशन मध्ये तुमची स्ट्रेंथ दाखवण्यासाठी, तुमची जे आहे मार्क्स रिप्रेझेंट करण्यासाठी, आपण असं बोलू शकतो. टॅलेंट दाखवण्यासाठी तुम्ही एक्झाम देतो. त्या टॅलेंटच्या बेसिसवरती तुम्हाला चूज केलं जातं. सो सराव सगळेच करतात. एक्झामिनेशन मध्ये ज्याचं चमकतं ना, त्याचं चमकतं. बेसिक लॉजिक बिहाइंड दिस. म्हणून सराव अँड एक्झाम हे दोन्ही पण डिफरंट एंटिटीज आहेत. पण दोन्ही एंटिटीज मध्ये क्वेश्चन्स विचारल्या जातात. म्हणून ऑप्शन नंबर सी आपण इथे पिक करणार आहोत स्टुडंट्स. ट्राय टू अंडरस्टँड का सी पिक केलाय. लक्षात घ्या, क्वेश्चन्स, क्वेश्चनचा जर मी हा सर्कल कन्सिडर केला तर क्वेश्चन सरावामध्ये पण विचारल्या जातात आणि क्वेश्चन तुमचे एक्झामिनेशन मध्ये पण विचारले जातात. एक्झामिनेशन मध्ये पण विचारले जातात. बट आपण बघितलं होतं स्टुडंट्स, एक्झाम आणि सराव हे सर्कल एकमेकांवरती ओव्हरलॅप्ड आहेत का? सिलोजिझम मध्ये आपण बघितलं होतं, सर्कल एकमेकांवरती ओव्हरलॅप्ड आहेत का? नाही आहेत. त्यांच्या दोघांमध्ये पॉसिबिलिटी जर आपण ठेवली, की हा दोघांमध्ये काही सिमिलॅरिटी असू शकते, जर आपण असं बोललो, असू शकते, पण शुअर शॉर्ट बोलू शकतो का? नाही. म्हणून इथे एक्झाम आणि सराव या 2 सर्कलला आपण क्वेश्चनच्या सर्कलनी सेग्रीगेट केलंय, सेपरेट केलंय. आणि दोघांमध्ये पण रिलेशन आहे क्वेश्चन सोबत. मला सांगा, हे क्लिअर आहे का? सराव वेगळं होऊ शकतं का? सरावामध्ये पण प्रश्न आपण सोडवतो ना. वेगळं कशाला करायचं आपण त्याला? ते ठीक आहे तुमचं, की क्वेशन्स एक्झाममध्ये येतात. ठीक आहे, सराव वेगळी एंटिटी येते, त्याला वेगळं ठेवायचं. पण प्रश्न एक असा एंटिटी आहे, जो परीक्षेतही दिसेल तुम्हाला, सरावामध्ये पण दिसेल. बरोबर का नाही? क्लिअर आहे? क्लिअर आहे का सगळ्यांना? एकदा प्लीज पिन डाउन करा, मग पुढे जाऊ आपण. ऑप्शन नंबर ए मध्ये 2 एंटिटीमध्ये संबंध दाखवते सराव, आता जे मी तुम्हाला सांगितले. बट सराव क्वेश्चन्स सरावामध्ये पण तुम्हाला दिसतील. हे तिन्ही डिफरंट एंटिटीज आहेत का? नाही. क्वेश्चनचा संबंध एक्झाम सोबत पण आहे आणि सरावासोबत पण आहे. आणि ऑप्शन डी तर बिलकुल नाही येणार. यात कुठलीही एक मोठी एंटिटी नाहीये. क्लिअर? नेक्स्ट क्वेश्चन. बल्ब, लॅम्प अँड लाईट या 3 एंटिटी मध्ये रिलेशन सांगा. बल्ब, दिवा आणि प्रकाश. वाय सी? का सी? ते पण टाइप करा, चला फास्ट. सी का टाइप करत आहात ते पण सोल्युशन सोबत सोबत थोडंसं एक्सप्लेनेशन पण द्या. टाइम आहे भरपूर, डिस्कस करूयात आपण. सी.
दोन्ही प्रकार येतात, बल्ब अँड दिवा लाईट. ओके. पहा, कोणते 3 एंटिटी दिले होतं? बल्ब, लॅम्प आणि लाईट. बरोबर? लॅम्प आणि लाईट, दिवा. ठीक आहे. सो प्रकाश, लाईटचे वेगवेगळे सोर्सेस आहेत तुमच्याकडे. समजा हा लाईटचा आपण मोठा सर्कल कन्सिडर केला. ठीक आहे. त्यामध्ये तुम्हाला डिफरंट डिफरंट सोर्सेस आहेत लाईटचे. जसे की फॉर एक्झाम्पल टॉर्च, बॅटरी, ओके. तुमचा बल्ब असेल, ट्यूब असेल, दिवा असेल. हे काय डिफरंट सोर्सेस आहेत लाईटचे, ज्यांच्याद्वारे आपल्याला लाईट भेटते. म्हणून आपण इथे लाईटला मोठी एंटिटी कन्सिडर केली. मोठ्या एंटिटीमध्ये छोट्या-छोट्या एंटिटी जसं की टॉर्च झाला, बल्ब झाला तुमचा किंवा तुमचा दिवा झाला, हे सगळे छोटे-छोटे एंटिटीज लाईटच्या मध्ये येतात. म्हणून ऑप्शन नंबर डी इथे करेक्ट आहे. ऑप्शन नंबर ए ला आपण इथे पहा, समजा हा बल्ब आहे, हा लाईट कन्सिडर केला आणि ह्याला लॅम्प कन्सिडर केलं. ह्या तिघांमध्ये रिलेशन आहे ना? येस. तिघांमध्ये रिलेशन आहे का नाही? आहे, बट इथे दाखवलेलं नाहीये प्रॉपर. वेगळं करून दाखवलंय. म्हणून हे ऑप्शन नंबर ए इथेच जे आहे एलिमिनेट होऊन जाईल. ऑप्शन बी च्या अकॉर्डिंग तिन्ही वेगवेगळे रिसोर्सेस आहेत. पॉसिबल आहे का? नाही. यातले 2 रिसोर्सेस आहेत कशाचे? लाईटचे. म्हणून या दोघांमध्ये संबंध असणार आहे. हे समजून घ्या. म्हणून ऑप्शन बी पण इथे एलिमिनेट झाला. ऑप्शन डी तर बिलकुल नाही येणार. क्लिअर आहे सगळ्यांना? ऑप्शन नंबर डी, सी कसं काय आन्सर आलं? प्लीज पिन डाउन करा फास्ट. मेणबत्ती. चलो नेक्स्ट क्वेश्चन. लायन, डॉग अँड स्नेक. सिंह, कुत्रा आणि साप या 3 एंटिटीज मध्ये तुम्हाला संबंध सांगायचा आहे. सिंह, कुत्रा आणि साप. ऑल आर डिफरंट. थ्री ऑल आर डिफरंट. राईट. यामधला एक असा प्राणी आहे, प्लीज स्क्रीनवरती नका लिहू. ओके. जो लँड वरती राहतो, जमिनीवरती राहतो. कुत्रा पण अगेन लँड वरती राहतो. स्नेक जो आहे तो लँड वरती राहतो. सोबत-सोबत तो पाण्यामध्ये पण असतो. बरोबर? एक गोष्ट क्लिअर झाली. त्यात लायन कंप्लीटली टेरेस्ट्रियल आहे. टेरेस्ट्रियल म्हणजे कंप्लीटली लँड वरतीच राहतो तो. ठीक आहे. आणि त्याचे 4 पाय आहेत. त्या पायाच्या थ्रू तो चालतोय. बरोबर का नाही? डॉग पण. स्नेक तो काय सरपटणारा प्राणी आहे. बरोबर? सो हे जे तिन्ही तुम्हाला इथे एंटिटी दिलेले आहेत, तिन्ही पण एंटिटी जे दिलेले आहेत, त्या तिन्ही एंटिटी डिफरंट आहेत एकमेकांपासून. म्हणून ऑप्शन नंबर सी इथे करेक्ट येईल. ऑप्शन नंबर सी इथे करेक्ट येईल. क्लिअर आहे सगळ्यांना? क्लिअर आहे? इज इट क्लिअर? ऑप्शन सी का आला? ऑप्शन ए परत तिघांमध्ये संबंध दाखवत आहे, बी पण आणि डी पण. म्हणून हे तिन्ही ऑप्शन्स इथे एलिमिनेट होतात. सिंपल लॉजिक आहे, काही नाही. ओके. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. मून, सन अँड अर्थ. मून, सन आणि अर्थ या तिघांमध्ये तुम्हाला संबंध सांगायचा आहे. चंद्र, सूर्य आणि पृथ्वी. ऑप्शन नंबर सी. ओके. ऑप्शन नंबर डी. ए. ओके. जे जे डिफरंट डिफरंट आन्सर देतात सगळ्यांनी कॉमेंट करा का डिफरंट देते तुम्ही आन्सर. बी, सी, डी, जे जे तुमचा आन्सर आहे त्याच्यात पुढे थोडंसं एक एक्सप्लेनेशन पण लिहा प्लीज. ऑल आर डिफरंट. सो वाय ऑल आर डिफरंट? तुम्हाला असं नाही वाटत मून, सन आणि अर्थ मध्ये जे रिलेशन यायला पाहिजे? यायला तर पाहिजे ना रिलेशन. हे हे स्टुडंट्स जे आन्सर देतात की ठीक आहे, त्यांना मी समजू शकते की काही स्टुडंट्स जेन्युइनली देतात. काही स्टुडंट्स माहिती आहे 100% पाहून देतात. मला या क्वेश्चन मध्ये
मला या क्वेश्चन मध्ये सरळ सरळ जे आहे, दिस इज द करेक्ट आन्सर. सॅटेलाइट. सॅटेलाइट. नो नो नो. ग्रह आहेत वेगवेगळे. चला अजून 2 मिनिटाचा वेळ देईल, पण मला याचं प्रॉपर एक्सप्लेनेशन द्या. प्रॉपर एक्सप्लेनेशन द्या. एक लक्षात घ्या. सिंपल भाषेमध्ये मी तुम्हाला सांगते. या तिघांमध्ये थोडासा संबंध येतो नो डाउट. बट यामध्ये तुम्हाला लक्षात घ्यायचंय, की तिन्ही वेगवेगळे आहेत. का वेगवेगळे आहेत पहा. सन जो असतो, सनला आपण स्टार बोलतो. सन इज अ स्टार. सन काय एक स्टार आहे. अर्थ तुमचं काय? प्लॅनेट. अर्थ काय? प्लॅनेट, ग्रह. ठीक आहे? आणि जो मून आहे तुमचा, तो स्टार पण नाहीये ना तो प्लॅनेट आहे. समजत आहे तिघांना काय डिफरंट आपण कन्सिडर करतो समजत आहे का स्टुडंट्स? ना तो स्टार आहे, ना तो प्लॅनेट म्हणजे मून. ठीक आहे? क्लिअर आहे का सगळ्यांना? त्याला आपण सॅटेलाइट ऑफ अर्थ बोलतो. क्लिअर? त्याला काय बोलतो आपण? हे एक सॅटेलाइट आहे अर्थचं. अर्थच्या भोवती फिरतो, राइट? स्टार, प्लॅनेट म्हणून ह्या तिन्ही एंटिटीजला आपण वेगवेगळं कन्सिडर केलंय. आपण जर या उद्देशाने गेलो असतो, की मॅम अर्थ जे आहे, अर्थ आपली पृथ्वी, ते सनवरती डिपेंड करती लाईटसाठी, बरोबर? लाईटसाठी आणि मून इनडायरेक्टली. सो अशा पद्धतीचं रिलेशन घेतलं असतं तर हे इथे चुकणार आहे तुमचं. हे रिलेशन नका घेऊ. सिम्पली त्यांची आयडेंटिटी घ्या यामध्ये. काय आयडेंटिटी आहे? मून काय सॅटेलाइट ऑफ अर्थ आहे. सन काय एक स्टार आहे. अर्थ इज अ प्लॅनेट. तिघं पण वेगवेगळे आहेत. प्रत्येकाचे कार्य वेगवेगळे. ऑप्शन नंबर सी करेक्ट आहे. समजलं सगळ्यांना का ऑप्शन नंबर सी करेक्ट आलेलं आहे? पिन डाउन करा फास्ट. पिन डाउन करा. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. हॉस्पिटल, नर्स अँड पेशंट या 3 एंटिटी मध्ये तुम्हाला संबंध सांगायचा आहे. हॉस्पिटल, नर्स अँड पेशंट. हॉस्पिटल, नर्स अँड पेशंट. आय ऑल्सो नीड दी एक्सप्लेनेशन. मला छोटंसं एक एक्सप्लेनेशन पण द्या. सोबत सोबत. चलो फास्ट. बरोबर. हॉस्पिटलमध्ये तुम्हाला नर्स पण भेटतील आणि पेशंट्स पण भेटतील. बरोबर? वन हू टेक केअर्स, नर्स. पेशंट जे सफर करत आहेत, ते दोन्ही पण एंटिटी तुम्हाला कुठे दिसत आहेत? हॉस्पिटलमध्ये दिसत आहेत. बरोबर का नाही? राइट? म्हणून ऑप्शन नंबर जे सी आहे, इथे करेक्ट येणार आहे. ऑप्शन नंबर सी नाही स्टुडंट्स, ऑप्शन नंबर बी. बरोबर? हे वालं बी आहे. ऑप्शन नंबर बी करेक्ट आलं. समजलं सगळ्यांना का बी करेक्ट आला? यामध्ये तुम्हाला बेसिक सिंपल समजायला पाहिजे, की हॉस्पिटल आहे. हॉस्पिटलमध्ये तुम्हाला डिफरंट डिफरंट एंटिटीज भेटतील. नर्स असेल, पेशंट्स असतील किंवा तुमचं जे काही हॉस्पिटॅलिटीचं सामान असेल तुमचं, ठीक आहे, हॉस्पिटलमधलं. ओके. अदर दॅन धिस आपण काय बोलू शकतो? जे अटेंडर्स असतात, जे आपले नाव आणि डिटेल्स सगळे फाइल्स बनवणारे माणसं, त्यांना अटेंडर्स आपण असं बोलतो, बरोबर? ते पण असतात यामध्ये. सो हे छोट्या-छोट्या एंटिटीज तुम्हाला मोठ्या हॉस्पिटलच्या एंटिटीमध्ये दिसायला लागले. म्हणून ऑप्शन नंबर बी इथे करेक्ट आलेलं आहे. नर्स एंड पेशेंट आर रिलेटेड इन व्हाट वे? किस तरीके का रिलेशन आप रख रहे हो नर्स और पेशेंट्स के साथ? वो बताओ मुझे ज़रा। हाउ कम आर दे रिलेटेड? हाउ कम आर दे रिलेटेड? मैं तो आप केयर हाँ, केयर टेकर इज़ नर्स.
केयर टेकर इज नर्स, राइट? पेशेंट इज अ डिफरेंट एंटिटी। दोनों के बीच में क्या रिलेशन क्या है? देयर इज नो रिलेशन बिटवीन देम। यू आर एक्चुअली टेलिंग शाइस्ता अबाउट द आइडेंटिटी ऑफ नर्स। आप आइडेंटिटी बता रहे हो नर्स की। नर्स की आइडेंटिटी क्या है? शी इज अ केयर टेकर यार, ही इज अ केयर टेकर। उनकी आइडेंटिटी अलग है जो कि पेशेंट की आइडेंटिटी के साथ कुछ मैच नहीं करता है। क्लियर अभी? क्यों हम यहाँ पे नर्स आर परमानेंट, पेशेंट इज नॉट। ग्रेट। नर्स आर परमनंट, पेशंट इज नॉट। खतरनाक उत्तर होतं. हे पहा, ऑप्शन नंबर बी इथे करेक्ट आहे. लक्षात घ्या, एक हॉस्पिटल आपली इथे एक मोठी एंटिटी आहे. त्यामध्ये छोटे-छोटे एंटिटीज असणार आहेत. तुमचे अटेंडर्स झाले, तुमचे नर्स झाले, पेशंट्स, केअरटेकर, अजून दुसरे पण असतात. ओके. स्टाफ झाला तुमचा जे काही आहे, क्लिनिंग स्टाफ. हे सगळं काय येणार आहेत? हॉस्पिटलच्या मधल्या छोट्या-छोट्या एंटिटीज आहेत, राइट? क्लिअर शाइस्ता? ओके. सो आता सगळ्यात इम्पॉर्टंट एक थोडंसं टाइम कमी आहे, पण मला सुरुवात करायची आहे. वेन डायग्रामच्या पार्ट 2 चा क्वेश्चन आपण काय त्यामध्ये पाहणार आहोत, ठीक आहे? सो तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जर तुम्ही पाहिले असतील, तुम्हाला एक आयडिया लागलेली आहे, की त्यामध्ये एक प्रकारचा क्वेश्चन येतो. गेम्स एवढे-एवढे स्टुडंट्स खेळतायत. स्टुडंट्सने ॲटलीस्ट पी-वाय-क्यूज तरी बघितलेत का? जे नवीन स्टुडंट आहेत, ओल्ड स्टुडंट ॲटलीस्ट प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स कधी बघितलेत का तुम्ही? प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स बघितलेत का? नसेल बघितले तर प्लीज डाउनलोड करून घ्या. आता डाउनलोड करून घ्या तुम्ही पेपर्स, ओके? ये वाला भी क्वेश्चन था और वेन डायग्राम के ऊपर भी एक क्वेश्चन था, ओके? तो आय थिंक 2021 चा पेपर होता, आय थिंक 22 चा. तो 22च्या पेपरमध्ये तुम्हाला तो क्रिकेटवाला क्वेश्चन आला होता, की एवढे-एवढे स्टुडंट्स क्रिकेट खेळतायत, काही स्टुडंट्स हॉकी खेळतायत, काही स्टुडंट्स चेस खेळतायत. तर तुम्हाला सांगायचे असे किती स्टुडंट्स आहेत जे तिन्ही गेम्स खेळतायत, ठीक आहे, अशा पद्धतीचे. किंवा ओन्ली क्रिकेट खेळतायत, ओन्ली फुटबॉल खेळतायत. अशा कॅटेगरी ऑफ क्वेशन्स तुम्हाला वेन डायग्राममध्ये बघायला भेटतील. 2021. ओके. मैंने शायद पिछले बैच में लिया, इस बैच नए बैच में तो अभी तक नहीं लिया मैंने. ठीक आहे. सो ते एक आहे. थोडा वेळ लागेल अंडरस्टँड करायला, बट काय नाही, स्टार्ट तरी करूयात आपण. पाहू. समजलं तर ठीक आहे, नाहीतर मग ओके, फाईन. उद्या परत रिपीट होईलच तसं. समजा अ, हे मी एक स्लाइड घेते. सो आपल्याकडे असे 2 मेंबर्स आहेत समजा, ठीक आहे. असे 2 मेंबर्स आहेत आपल्याकडे. ओके. त्या 2 मेंबर्स पैकी म्हणजे 2 प्रकारचे मेंबर्स आहेत. 2 मेंबर्स नाही, 2 प्रकारचे मेंबर्स. एक एक असे आहेत ज्यांना आईस्क्रीम आवडतं आणि दुसरे असे मेंबर्स आहेत ज्यांना पिझ्झा आवडतो. आणि तिसरे असे आहेत ज्यांना आईस्क्रीम पण आवडतं आणि पिझ्झा पण आवडतो. ठीक आहे. मग आपण आता हे जी तुम्हाला डेटा दिलेला असतो प्रश्नामध्ये, फक्त रिप्रेझेंट कसं करायचं मी तुम्हाला सांगते. 2 सर्कल्स लागतील आपल्याला. ठीक आहे. 2 सर्कल लागतील. एक सर्कल आईस्क्रीमवाला सर्कल, एक सर्कल आईस्क्रीमवाला सर्कल, त्यासाठी मी आयसी असं टाइप करते इथे, ठीक आहे. आणि एक सर्कल पिझ्झावाला सर्कल, पीझेड. बरोबर? आणि दुसरा एक प्रकार दिसतो यामध्ये मेंबर्सचा, जे आईस्क्रीम पण खातात स्टुडंट्स आणि पिझ्झा पण खातात. तर यामध्ये मी काय करेल, हा जो सर्कल आहे आईस्क्रीमचा सर्कल आणि हा दुसरा पिझ्झाचा सर्कल, त्या दोन्ही सर्कलला ओव्हरलॅप दाखवेल इथे. ओव्हरलॅप म्हणजे काय? एकमेकांवरती चिटकून दाखवेल. म्हणजे ते ओव्हरलॅप दाखवल्यावरती मला हे समजणार इथे, की हे असे ते मेंबर्स आहेत, जे आईस्क्रीम पण खातायत आणि पिझ्झा पण खातायत. समजतंय का मी काय बोलतेय? हा जो रेड कलरचा मी शेडेड पोर्शन दाखवते इथे, हे ती अशी मेंबर्स आहेत जे आईस्क्रीम पण खातात प्लस पिझ्झा पण खातात. क्लिअर? क्लिअर? एवढी डायग्राम समजली का स्टुडंट्स? की हे जे मेंबर्स आहेत रेडवाले, ते आईस्क्रीम पण खातात आणि पिझ्झा पण खातात. इंटरसेक्शन या फिर शेडेड पोर्शन ही बोल दो. ठीक है? तो अभी यहाँ पे देखना, हा जो येलो कलर मी दाखवते स्टुडंट्स, हे येलो कलरचे मेंबर्स कोणते आहेत सांगा? हे येलो कलरचे मेंबर्स कोणते आहेत सांगा? पिन डाउन करा फास्ट. हे येलो कलरचे मेंबर्स कोणते आहेत? येलो कलरचे मेंबर्स कोणते आहेत? व्हेरी गुड. ओन्ली आईस्क्रीम, ओन्ली आईस्क्रीम. फक्त आईस्क्रीम. आईस्क्रीम नका म्हणू, फक्त आईस्क्रीम. फरक पडतो, फरक पडतो.
फरक पडतो. क्लिअर आहे सगळ्यांना? फक्त आईस्क्रीम वाले, ओन्ली आईस्क्रीम वाले कोणते मेंबर्स आहेत हे येलो वाले, राइट? अँड ओन्ली पिझ्झासाठी समजा हा आपण ग्रीन कलर दाखवला. हा झाला ओन्ली पिझ्झा. हे ग्रीन कलर वाले ओन्ली फॉर पिझ्झा. आणि हे जे इंटरसेक्शन आहे, हे जे तुम्ही शेडेड पोर्शन दाखवतात, ओव्हरलॅप दाखवतात, हे ओव्हरलॅपमध्ये तुम्हाला पिझ्झा पण भेटेल आणि त्यासोबत तुम्हाला आईस्क्रीम पण भेटेल. दोन्ही प्रकारचे मेंबर्स भेटतील. क्लिअर आहे स्टुडंट्स? क्लिअर आहे का तुम्हाला हे काय चालू आहे इथे? क्लिअर आहे? बोथ फॉर पिझ्झा अँड आईस्क्रीम. हे ना छोटी डायग्राम आहे म्हणून तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकाल. पण जेव्हा मी यामध्ये 3 डायग्राम्स घेईल, म्हणजे 3 सर्कल घेईल, त्यामध्ये तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकतं. ठीक आहे? म्हणून उद्याच्या लेक्चरमध्ये काय करूयात आपण सुरुवातीला डायग्राम समजून घेऊयात. ओके. उद्या कंप्लीटली डेडिकेट करेल मी एखादा लेक्चर म्हणजे पूर्ण डायग्रामसाठी 1-2 क्वेशन्स घेईल. परवापासून आपण वेन डायग्रामची फुल्ली प्रॅक्टिस स्टार्ट करू. ओके. सो आजच्या लेक्चर पुरतं एवढंच होतं. तुम्ही सोबत वाटलंस प्रिव्हियस कुठले एक एक सेकंड आणि मी तुम्हाला काही ग्रुपवरती आय गेस सिलोजिझमची पीपीटी नाही आली इफ आय एम नॉट रॉंग. आय थिंक मी ते चुकीच्या मेंबर्सला पाठवलंय. माहिती नाही कुठल्या ग्रुपवर सेंड केलं मी. मॅम मी न्यू स्टुडंटचे रेकॉर्डेड सगळे भेटतील तुम्हाला. गडबड नका करू. सध्याला जो टॉपिक चालू आहे त्याच्याकडे फोकस करा. ठीक आहे. सर्व टॉपिक्स रिपीट होणार आहेत. सर्व टॉपिक्स रिपीट होणार आहेत. रिपीट होणार आहे डझंट मीन की तुम्ही आता इथे लक्ष नाही देणार मॅम कशी रिपीट करणार आहे. हे टॉपिक बिलकुल रिपीट नाही होणार आहेत जे आता शिकवत आहे. जे प्रिव्हियस वाले टॉपिक्स होते ते 100% रिपीट होते. ठीक आहे. सो आय थिंक मी शेअर नाही केली. मी दुसऱ्या BED-CETच्या ग्रुपवर केली वाटतं. सिलोजिझमची पीपीटी मी तुम्हाला शेअर करून टाकते. आज किंवा उद्याचा वेळ काढा आणि तो सॉल्व्ह करा. आपण या या पूर्ण वीकमध्ये एक क्लास सिलोजिझमच्या क्वेशन्स प्रॅक्टिससाठी ठेवू. ठीक आहे? ठीक आहे. सो थँक यू फॉर जॉइनिंग. थँक यू एव्हरीवन.